आपण सगळेजण सज्ज झालो आहोत मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा 19 मार्च 2026 ला आलेला आहे। आता आपण आधी चैत्र महिन्यातील जो काही प्रतिपदा आहे ना, गुढीपाडवा कधी साजरी करायचा आहे, कारण सकाळी 6:54 अमावस्या संपते आणि नंतर 6:55 आपण गुढी उभारू शकतो। मराठी नवीन वर्ष याच दिवशी आपण साजरी करत असतो। याच दिवसापासून खऱ्या अर्थाने मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि असं म्हटलं गेलं आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती याच दिवशी केली होती। गुढीपाडवा खरं तर गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूची चाहूल आपल्याला करून देत असतो। गुढीपाडवा हा सण एक विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे, मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुढीपाडव्याचं अवचित साधू। गुढीला कुठल्या रंगाची साडी परिधान करावी, कुठल्या रंगाची साडी परिधान नाही करावी, प्रत्येक रंग काही ना काही सांगून जातो। त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। गुढीपाडवा याचा अर्थ सांगते। गुढी म्हणजे काय तर स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजयाचा ध्वज। अतिशय सुंदर या अर्थाने गुढीपाडवा आपण साजरी करत असतो। गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी संपूर्ण एक मुहूर्त आहे। या दिवशी आपण खरेदी करत असतो, बऱ्याच काही गोष्टी करत असतो आणि याला कुठलाही मुहूर्त बघितला जात नाही। गुढीपाडवा हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो आणि प्रत्येक ठिकाणी गुढीपाडवा प्रत्येकाच्या घरात गुढी उभारली जाते आणि प्रत्येकजण शोभायात्रा काढत असतात। जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा त्याला साखरेची गाठी, कडुलिंबाचा पाला प्रसाद म्हणून खाल्ला जातो आणि विजयाची शोभायात्रा काढली जाते। आता गुढीपाडवा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला येतो, जो वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल किंवा संकेत आपल्याला देत असतात। तर या मागचा इतिहास काय आहे? आधी म्हटलं गेलं आहे, शालिवाहन राजाने शंकावर मिळालेल्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली होती किंवा प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून सुग्रीवाला राजा बनवले होते आणि बळीच्या दहशतीतून लोकांना मुक्त केले होते, म्हणून आपण गुढीपाडवा साजरी करत असतो। त्याचबरोबर ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती सुद्धा याच दिवशी केली होती, म्हणून 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण हा मुहूर्त मानला गेला आहे। आता या दिवशी आपल्याला अशी वेळूची काठी आणायची आहे। जर तुमच्याकडे ती जुनी असेल ना, तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला थोडंसं तेल लावायचं असतं। तर नंतर बघा ती वाळवायची असते आणि नंतर आपल्याला ते ध्वज उभारायचा असतो। तर अर्थात हे काम तुम्हाला आधीच करायचं आहे, म्हणजेच गुढीपाडव्याच्या आधी ती वेळूची काठी संपूर्ण भरलेली असते। बांबू घ्यायचा नाही आहे, कारण बांबूची जी काठी असते ना, तर ती पोकळ असते। तर या दिवशी जेव्हा आपण ब्रह्मध्वज उभारत असतो ना, तर तेव्हा वेळूचीच काठी घ्यायची असते, जी भरीव असते। तर ती घेतल्यावर गुढीला वस्त्र परिधान करायचं असतं। मागच्या वर्षी जी तुम्ही गुढीला उभारली होती साडी, जी तुम्ही वापरली नाही आहे, तर ती फक्त तुम्ही गुढी उभारण्यासाठी वापरतात, तर नक्कीच तुम्ही ती साडी वापरू शकता। आता मराठी माणूस म्हटलं तर मग काठपदर, सिल्कच्या साड्या, तर याचा आणि आपले एक जवळचं नातं आहे। प्रत्येकाच्या घरात
काठापदराच्या साड्या असतातच, तर शक्यतो रेशीम साड्याच वापराव्या. आता का सांगते, रेशीम साड्याकडून ज्या सकारात्मक लहरी आपल्याला मिळत असतात ना, तर त्या रेशीम आकृष्ट करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून शक्यतो ना रेशीम साड्या, तर ज्याला आपण काठपदराची साडी म्हणतो, तेच वापरलं. त्याच्याबरोबर तुम्ही शॉल जरी वापरली ना, किंवा मग ब्लाऊज पीस, आता खण जरी वापरला तरी चालेल. असं काही नाही आहे की तुम्ही साडीच वापरावी. ज्यांच्या घरात साडी नाही आहे ना, तर नवीन त्यांनी ब्लाऊज पीस आणला आणि छान पद्धतीने तो वापरला तरी चालेल. आता ब्लाऊज पीसमध्ये खूप प्रकार येतात, तर मग तुम्ही प्लेन ब्लाऊज पीस वापरू शकता. तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करू शकता. तर एवढंच आहे की मग कुठलाही रंग, भगवा रंग, तर आपला भगवा रंग हा विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे, शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. तर अर्थात भगव्या रंगाची साडी जरी तुम्ही परिधान केली ना गुढीला, तरी अतिउत्तम. भगवा रंग शक्यतो लोक वापरतात कारण ते विजयाचं प्रतीक आहे. आपण जेव्हा ब्रह्मध्वज, गुढीपाडवा म्हणजेच काय, की गुढी उभारणं म्हणजे काय, तर ब्रह्मध्वज हे विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. तर मग भगव्या रंगाची साडी जरी तुमच्याकडे असेल तरी अतिउत्तम. नसेल तरी गडद पिवळा रंग, तो सुद्धा एक प्रकारचा भगवाच रंग आहे, तर भगव्या रंगामध्ये येतो. तर तो गडद पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही परिधान करू शकता, किंवा मग कुठल्याही पिवळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. लाल कलर हा आध्यात्मिक दृष्टीसुद्धा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे, तर विजयाचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही गुढीला परिधान करू शकता, किंवा लाल रंगाचा ब्लाऊजसुद्धा तुम्ही गुढीला परिधान करू शकता. आता हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. समृद्धी, निसर्ग आणि नवीन सुरुवातीचे ते चिन्ह आहे. आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते, आणि म्हणूनच आपल्याला जर या दिवशी शक्य असेल ना, तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. आणि गुढीला सुद्धा तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता. त्यानंतर तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा तुम्ही गुढीला परिधान करू शकता. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली जाते. खरं सांगू का, तर पांढरा रंग सुद्धा चालतो. पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे. तुमच्या घरात पूर्ण पांढऱ्या रंगाची शाल असेल तर ती तुम्ही गुढीला परिधान करू शकता. तर सगळे रंग निसर्गाने बनवलेले आहेत, सगळे रंग शुद्ध आहेत, सगळे रंग तेवढेच पवित्र आहे, आणि सगळ्याच रंगाची आपापली वैयक्तिक अशी खासियत आहे. प्रत्येक रंग तुम्हाला काही ना काही परिधान करत असतो. प्रत्येक रंग हा तुमचा ऑरा क्लिअर करत असतो. म्हणून कुठलाच रंग वाईट, कुठलाच रंग चांगला असं नाही आहे. तुमच्या घरात जो रंग असेल ना, तर तो तुम्ही परिधान करू शकता. पण कसा, भगवा झाला, हिरवा झाला, लाल झाला, पिवळा झाला, गुलाबी, निळा झाला, तर हे सुद्धा तुम्ही, की आकाशी कलर हा सुद्धा तुम्ही लावू शकता. प्रत्येकाचं प्रतीक आहे. प्रत्येक आपापलं स्वतःचं वर्चस्व गाजवत असतं. फक्त काळ्या रंगाचा कुठलेच तुम्ही स्वतःही घालू नका, किंवा मग तुम्ही गुढीला पण घालू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला गेला आहे. आता काळा रंग म्हटला तर मग तो आपल्याला खूप जास्त आवडतो. आपण एरवी पण मग काळ्या रंगाची कपडे किंवा मग साड्या महिला संक्रांतीला आपण काळ्याच रंगाची घालत असतो. पण जेव्हा गुढीपाडवा येतो ना, तर जेव्हा तुम्ही मग ब्रह्मध्वज उभारत असतात तेव्हा कुठल्याही काळ्या रंगाची साडी, कारण ते नकारात्मकतेचं प्रतीक आहे, तर मग कुठल्याही काळ्या रंगाची साडी, ब्लाऊज पीस तुम्हाला परिधान करायचा नाही. बाकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता, तर कुठलाही रंग तुम्ही वापरू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की हिरवा कलर हा विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे, किंवा गडद पिवळा रंग हा सुद्धा विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. लाल रंग हा शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. निसर्गाचा आवडता कुठला रंग असेल तर तो हिरवा रंग आहे. पूर्ण आपला जर तुम्ही बघायला गेलं तर आपला निसर्ग हा संपूर्ण हिरव्याने व्यापून गेलेला आहे. तर मग हिरव्या रंगाची साडी घालू शकता. पांढरा रंग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता. काहीच अडचण नाही आहे. फक्त एवढंच आहे की काळ्या रंगाची साडी तुम्हाला परिधान करायची नाही आहे. तर गुढी जेव्हा आपण ब्रह्मध्वज उभारतो ना, शक्यतो ना गुढी लवकरात लवकर उभारायची असते. आणि अर्थात ही गुढी सूर्यास्ताच्या आधी काढायची असते. दुपारी काढायची नाही आहे. सूर्यास्ताच्या आधी प्रदोषकाळी काढायची. आधी जेव्हा सूर्य हा मावळतो ना, तर तेव्हा ती गुढी काढायची असते आणि नंतर ती गुढी काढायची असते. पण आधी त्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि तिची पूजा करायची असते आणि नंतर ती गुढी काढायची असते. तर ती एका जागी ती शांततेत ठेवायची असते, कारण या गुढीतून पण सकारात्मकता लहरी मिळत असतात. तर तुम्हाला ते सांगते की चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा, ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती याच दिवशी केली होती. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून काठाची साडी वापरण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून ज्या काही सकारात्मकता लहरी या
निसर्गातून आपल्याला मिळणार आहे, तर त्या आपल्यापर्यंत उत्कृष्ट होण्यासाठी ती काठाची साडी महत्त्वाची असते. अर्थात तुम्ही जुनी साडी न वापरलेली फक्त मागच्या वर्षी तुम्ही गुढीला वापरली होती, तर ती साडी तुम्ही परत वापरू शकता, हरकत नाही. पण ती मागच्या वर्षीची साडी जी तुम्ही गुढीला उभारली होती ना, तर तीच साडी तुम्ही आत्तासुद्धा उभारू शकता. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.